Hello students, today I welcome you all to this lecture. Today I am discussing the second chapter with you of the subject Accountancy and Financial Management, paper number 3, that is semester 3, Accountancy of semester 3. Keep in mind the lecture particulars. The class is SYBCom, the subject is Accountancy and Financial Management, that is this is semester 3. Semester 3. Subject is Accountancy and Financial Management, paper number 3, and the chapter that I am taking up for discussion with you is piecemeal distribution of cash. It is a part of what we call the partnership account, a extended part of discussion of the partnership account. Let me tell you what is piecemeal distribution. Piecemeal means part by part. थोडंसं पार्ट बाय पार्ट, थोडं भाग. पिसमेल डिस्ट्रीब्युशन इक्वल टू वाटप करणे. डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, जसा रक्कम मिळतो ना मला तसा ना डिस्ट्रीब्युशन करत जातो, त्याला काय म्हणतात पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. हे एक रकमी पेमेंट होत नाही. फॉर एक्झाम्पल 1 करोड रुपयांना देणे बाकी असेल तर 1 लाख रुपयाला एक विक्री, 10 लाख रुपयाला एक असेट विक्री होतो, एक मालमत्ता, त्यानंतर 25 लाख विक्री. जसं आम्हाला पैसे मिळतो ना तसं आहे ना 1 करोड रुपये देणेपैकी आहे ना अथवा कर्ज असेल ते भाग आहे ना थोडं भाग जसं पैसे भेटेल, जसं आहे ना असेट विक्री होईल, मालमत्ता विक्री होईल तसं देत जातो. हेच आहे ना, ह्यालाच काय म्हणतात पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश म्हणतात. मग डेफिनेशन काय? पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश इन स्मॉल पार्ट्स. एवढंच लक्ष ठेवायचं. पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश इन स्मॉल पार्ट्स ऑर पार्ट बाय पार्ट्स. यांना माहिती तुम्ही लक्षात ठेवायचं. इट इज रिलेटेड टू पार्टनरशिप अकाउंट ॲट द टाइम ऑफ डिझोल्युशन ऑफ ए पार्टनरशिप फर्म. भागीदारी संस्थेला निगडीत तरी आहेच, त्यापेक्षा जास्त ना भागीदारी संस्थेचं विसर्जन ज्यावेळी होतं, विसर्जनाच्या संदर्भात हे तत्व अप्लाय करतं. जसं आहे ना मालमत्ता, भागीदारी संस्थेचं मालमत्ता विक्री होतं तसंच त्यांना देत जातो, त्याला काय म्हणतात पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश असे म्हणतात. ह्या संबंधी काही महत्त्वाचे मुद्दे येणाऱ्या परीक्षेचा गरजा लक्षात ठेवून तुमच्याबरोबर चर्चा करायला प्रयत्न करतो. आणि नंतर आहे ना ह्या दे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 मार्क, 10 मार्क, 15 मार्क, 20 मार्कचा प्रॉब्लेम नाही एक्झामिनेशनमध्ये. आणि 5 मार्क, 10 मार्कचा आहे ना थेरी प्रश्नाला उत्तर लिहायचं असं प्रश्न येणार नाही. फक्त तुम्हाला काय येणार आहे लक्षात ठेवायला पाहिजे, बहुपर्यायी उत्तर असलेले प्रश्न एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला येतात. MCQ स्वरूपाचे आहे ना क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये देण्यात येईल. तसं आहे ना तुम्ही योग्य पर्याय उत्तर निवडून आहे ना एक्झामिनेशनमध्ये योग्य उत्तर आहे ना सुचवायचं असतं ऑनलाईन एक्झामिनेशन पद्धतीनं. त्यामुळे ते येत्या एक्झामिनेशनच्या गरजा लक्षात ठेवून काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्याबरोबर चर्चा करतो. त्याचा एक भाग म्हणून ऑलरेडी एक चॅप्टर झालेला आहे, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स म्हणून. सेकंड चॅप्टर मी घेतलो आहे. हे चॅप्टर कोणते आहे? हे सेकंड चॅप्टर आहे. लक्षात ठेवा. सेकंड चॅप्टर कोणते? पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश आज घेतो. ह्या चॅप्टरचा महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश इन स्मॉल पार्ट्स आर पार्ट बाय पार्ट्स. महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. एक्झामिनेशन दृष्टिकोनातून तुम्ही लक्ष दिले की हे जे काही माझ्या हातात नोट्स आहे ऑलरेडी तुम्हाला पाठवलेले आहे. एकतर तुम्ही यांना हँड रिटन लिहून घ्या, नाहीतर आहे ना तुम्ही प्रिंटआउट काढून घ्या. होप तुम्ही सगळे लिहून घेतलात, नाहीतर प्रिंट तरी काढून घेतलात तुम्ही, म्हणून मला विश्वास आहे. लक्ष द्या. पिसमेल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश मीन्स डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश इन स्मॉल पार्ट्स ऑर पार्ट बाय पार्ट्स. एक झालं. दुसरं रिलायझेशन ऑफ असेट्स इज ग्रॅज्युअल. ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू असतो, इमिडिएटली नाही, ताबडतोब नाही, हळूहळू असतो. एक असेट आज विक्री केलं तर 2-3 महिन्यानं दुसरं असेट, आणखी आहे ना 1 महिन्याने आहे ना तिसरं असेट विक्री होतो. म्हणजे ग्रॅज्युअल असतं. ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू स्टेप बाय स्टेप. ग्रॅज्युअल मीन्स स्टेप बाय. म्हणजे रिलायझेशन म्हणजे विक्री. रिलायझेशन ऑफ असेट इज ग्रॅज्युअल, इट इज व्हेरी स्लो, स्टेप बाय स्टेप. नेक्स्ट, लायबिलिटीज पेएबल टू आउटसाइडर्स आर एक्सटर्नल लायबिलिटी. एक्सटर्नल लायबिलिटी बहिस्त कर्ज म्हणतात. बहिस्त कर्ज म्हणजे आंतरिक कर्ज म्हणजे काय? इंटरनल लायबिलिटी म्हणजे लायबिलिटी पेएबल टू व्हॉट कॉल पार्टनर्स. एक्सटर्नल म्हणजे बहिस्त, बाहेरचं असा अर्थ. एक्सटर्नल लायबिलिटी म्हणजे लायबिलिटी पेएबल टू आउटसाइडर्स. बाहेरचं जे काही पार्टी व्यक्ती असू दे
अथवा व्यक्ती संघटना असू दे, बँकेसारखं जे बाहेरचं व्यक्तींना अथवा संस्थेना जे काही यांना रक्कम देण्यापैकी, कर्ज देण्यापैकी असतं त्याला एक्सटर्नल लायबिलिटी असं म्हणतात. वन्स अगेन बघा, लायबिलिटीज पेएबल टू आउटसाइडर्स आर कॉल्ड ॲज एक्सटर्नल लायबिलिटीज. नेक्स्ट आहे, गव्हर्नमेंट ड्यूज आर पेड ऑन प्रिफरन्शियल बेसिस. अतिशय महत्त्वाचा मुद्दे. गव्हर्नमेंट ड्यूज म्हणजे शासनाला जे काही देणेबाकी असतो रक्कम, ते अत्यंत प्रिफरन्शियल मताने अग्र हक्काचे असतो. पहिला द्यायला पाहिजे सगळ्यांना रक्कम. कर्ज द्यायच्या आधी गव्हर्नमेंट ड्यूज आहे ना, ते रक्कम द्यायला लागतं. गव्हर्नमेंट ड्यूज एक्झाम्पल टॅक्स वगैरे असेल तर. ओके. जनरल रिझर्व्ह इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. जनरल रिझर्व्ह, आता जनरल रिझर्व्ह म्हणतो, जनरल रिझर्व्ह सामान्य स्वरूपाचे आहे ना, राखीव निधी म्हणतो आम्ही. जनरल रिझर्व्ह म्हणजे ते इक्विटी शेअर होल्डर्स अथवा शेअर होल्डर्सला ट्रान्सफर करायला पाहिजे त्यांचं प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. नेक्स्ट आहे आता, अनपेड बॅलन्स ऑन कॅपिटल अकाउंट्स रिप्रेझेंट लॉस ऑन रिअलायझेशन. कॅपिटल अकाउंटमध्ये जे काही अनपेड अमाऊंट राहतो सगळे एकदम शेवटी ते लॉस म्हणून मानतात. नेक्स्ट आहे, असेट्स टेकन ओव्हर बाय पार्टनर्स डेबिटेड टू हिज कॅपिटल अकाउंट. एखाद्या व्यक्ती विसर्जन प्रक्रियेमध्ये एक भागीदार एक असेटांना स्वतःनं घेतलं तर मग ते त्याचा रकमाने डेबिट करतो. मीन्स इफ असेट इज टेकन ओव्हर बाय अ पार्टनर द सेम अमाऊंट इज डेबिटेड टू हिज कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट आहे, इन प्रॅक्टिस असेट्स आर रिअलाइज्ड ग्रॅज्युअली. हे आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षात आहे ना, असेट्स आहे ना, हा स्टेप बाय स्टेप विक्री होतो. एकदम सर्व असेट्स एकाच दिवशी विक्री होत नाही. नेक्स्ट आहे, जनरल रिझर्व्ह इज क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सेम आणखी रिपीट झालेले. अनपेड सॅलरी टू एम्प्लॉईज इज प्रिफरन्शियल लायबिलिटी. कर्मचाऱ्यांना जे काही देणे बाकी असलेले अथवा थकीत असलेले पगार हे सगळे असताना हे सगळे प्रिफरन्शियल लायबिलिटी अथवा आद्यता क्रमात जे काही देणे बाकी असेल तर ते आद्यता क्रमाचं कर्ज म्हणून मानतात, देणे बाकी रक्कम असे मानतात. नेक्स्ट आहे, पार्टनर्स लोन इज इंटरनल लायबिलिटी. बँक लोन असेल तर एक्सटर्नल लायबिलिटी, आता पार्टनर्स लोन असेल तर इंटरनल लायबिलिटी म्हणतात. हे लक्षात घ्या. रिअलायझेशन अकाउंट इज प्रिपेअर्ड इन केस ऑफ डिझोल्युशन ऑफ ए पार्टनरशिप फर्म. भागीदार संस्थेचं विसर्जन करायच्या संदर्भात रिअलायझेशन अकाउंट आम्ही तयार करतो. त्याला म्हणतात, लक्षात ठेवायला पाहिजे, रिअलायझेशन अकाउंट त्या संदर्भात आहे. रिअलायझेशन तर आता आहे थोडक्यात विक्री, अंतिम विक्री. अंतिम विक्री खाता म्हणजे आहे ना रिअलायझेशन अकाउंट. संस्थेलाच विक्री करायची असेल तर रिअलायझेशन अकाउंट तयार करतो. वन सेकंड बघा, रिअलायझेशन अकाउंट इज प्रिपेअर्ड इन केस ऑफ डिझोल्युशन ऑफ ए पार्टनरशिप फर्म. नेक्स्ट, आफ्टर पेमेंट ऑफ आउटसाइड लायबिलिटीज पार्टनर्स लोन शुड बी पेड. सगळे बाहेरचे कर्ज दिले ना त्यांना भागीदारांचं कर्ज देतो, आधी देत नाही. लक्षात घ्या. वन्स अगेन, first of all we have to pay outside liabilities, external liabilities, then only we have to pay the internal liabilities or partners liabilities. Next time, after payment of partners loan, payment should be made to partners having surplus capital. पार्टनर्स लोन पेमेंट झाल्यानंतर पार्टनर्स कॅपिटल येतो. पार्टनर्स कॅपिटल पेमेंट त्यांना परत करायचा प्रक्रिया एकदम विसर्जन प्रक्रियेमध्ये एकदम शेवटी असतो. पार्टनर्स लोन पेमेंट केल्यानंतर पार्टनर्स, लक्षात ठेवायला पाहिजे, पार्टनर्स कॅपिटल हा देतो आहे, माहिती लक्षात ठेवा. ओके. आता आणखी एक संकल्पना काय चर्चा करायची ते म्हणजे मॉर्टगेज लोन म्हणजे सेक्युअर लोन. मराठीमध्ये तारण सहित कर्ज म्हणतात. एखाद्या प्रॉपर्टी आता दागिने मालमत्ता कुठल्याही प्रकारचं तारण ठेवून बँकेत आणि कर्ज घेतलं तर एक्झाम्पल तारण सहित कर्ज अथवा मॉर्टगेज लोन असे म्हणतात. नेक्स्ट, गव्हर्नमेंट ड्यूज प्रिफरन्शियल लायबिलिटी. शासनाला देण्यापैकी असलेली रक्कम आद्यता क्रमात द्यायला पाहिजे असलं कर्ज आहे. गव्हर्नमेंट ड्यूज आर प्रिफरन्शियल लायबिलिटीज. अतिशय महत्त्वाचं प्रत्येक पॉईंट आहे ना तुम्हाला माहिती देण्याकरिता तरी आहेच. त्यापेक्षा जास्त एक्झामिनेशन दृष्टिकोनाने सुद्धा चर्चा करू आम्ही, लक्ष द्या. नेक्स्ट, बँक ओव्हरड्राफ्ट अनसेक्युअर्ड लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, शेवटी आम्ही बँकेत ठेवलेले रकमेपेक्षा जास्त रक्कम काढून घेताना त्याला ओव्हरड्राफ्ट होतो. ओव्हर म्हणजे एक्स्ट्रा, ड्राफ्ट म्हणजे काढून घेतलेले पैसे बँकेतून. म्हणजे ठेवलेले रकमेपेक्षा जास्त रक्कम, अतिरिक्त रक्कम, ज्यादा ह्याच्यावरील रक्कम जे काही काढून घेतो बँकेत त्याला काय म्हणतात, बँक ओव्हरड्राफ्ट असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल 10,000 रुपये ठेवतो, 15,000 रुपये काढून घेतो. आता सुविधा असा आता प्रोसिजर पूर्ण करून घ्यायला लागते.
आणि ते अतिरिक्त रक्कम 5,000 काढून घेतल्यानं अतिरिक्त घेतलेली रक्कम काढून घेतलेली रक्कम म्हणजे त्यालाच काय म्हणतो आम्ही इंग्लिशमध्ये ओव्हरड्राफ्ट असे म्हणतात. लक्ष द्या, बँक ओव्हरड्राफ्ट इज ए अनसेक्युर्ड लायबिलिटी, हे तारण रहित कर्ज म्हणून मानतात. नेक्स्ट आहे बिल्स रिसिवेबल डिस्काउंटेड कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणतात. बिल्स रिसिवेबल डिस्काउंट असेल तर कॉन्टिंजंट लायबिलिटी. पार्टनर्स लायबिलिटीज टू बी पेड लास्ट. सर्व कर्जमध्ये पार्टनर्स लायबिलिटी, पार्टनर भागीदारांना जे काही देण्याबाई रक्कम असतो ते एकदम लास्ट आम्ही देतो. नेक्स्ट आहे बॅलन्स लेफ्ट अनपेड इन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, लॉस ऑन रिअलायझेशन. भागीदारांचं जे काही कॅपिटल देणे बाकी तसंच राहिलेले आहे, संस्थेकडे रक्कम नाही म्हणतात ना, मग परत आम्ही करू शकतो भागीदारांचं कॅपिटल, त्यालाच ना लॉस म्हणून मानतात. बॅलन्स रिमेनिंग अनपेड इन द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इज कन्सिडर्ड ॲज लॉस ऑन रिअलायझेशन. नेक्स्ट आहे सरप्लस कॅपिटल आहे. सरप्लस कॅपिटल हे हायएस्ट रिलेटिव्ह कॅपिटल मेथड म्हणून मानतो आम्ही, सर्व ह्या खाली निघतो. नेक्स्ट करंट अकाउंट डेबिट बॅलन्स शुड बी डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल. करंट अकाउंट डेबिट बॅलन्स असतं तर कॅपिटल अकाउंट क्रेडिट बॅलन्स असताना त्यामधून वजावट करायची. हे काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्याबरोबर मी चर्चा केलो, लक्षात ठेवायला पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहे, तुम्ही लक्षात ठेवा. हे आज तुम्हाला अनेक वेळा सांगितल्याप्रमाणे एक्झामिनेशनमध्ये 5-10 मार्कचा प्रश्न आहे. लक्ष द्या, प्रॉब्लेम येत नाही. आणि प्रॉब्लेम म्हणजे ना प्रॉब्लेम 5 मार्क 10 मार्क 15 मार्क 20 मार्कचा डिटेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं नाही असं आहे. फक्त आहे ना MCQ स्वरूपाचा प्रश्न एक्झामिनेशनमध्ये येईल. हे गरजा एक्झामिनेशन लक्षात ठेवून तुम्हाला दिलेले नोट्स आणि देत असलेले लेक्चर्स, चॅप्टर वाईज लेक्चर्स जे काही देतो ते ना लक्षात ठेवा असा अभ्यास करत असा तुम्ही. सो प्रत्येक तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे की एकूण 50 प्रश्न तुम्हाला देण्यात येईल प्रत्येक विषयासाठी म्हणा, तसं विषय अकाउंटंटचे आणि इतर विषयासाठी सुद्धा. त्या 50 पैकी 40 प्रश्नाला उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रत्येक प्रश्नाला किती 1.5 प्रश्न मेन मार्क्स आहे म्हणजे ह्यानं 40. तुम्ही 50 पैकी 50 ह्यानं सॉल्व्ह करून सुद्धा ना ग्राह्य धरतो आम्ही किती 40 प्रश्नाला उत्तर ह्यानं ग्राह्य धरतो. 40 गुणले 1.5 इक्वल टू किती झालं 60 मार्क असा झाला. कन्व्हर्जन करतो मी 100मध्ये. हे आंतरिक भाग आमचा कामाचा, लक्ष ठेवा. हे आहे ना लक्ष ठेवा. तुम्हाला दिलेले नोट्स आणि आता असलेले लेक्चर्स आणि तुमचा ना सामान्य ज्ञान अकाउंटन्सीवरील आणि इतर पुस्तक वाचन हे सगळे घेऊन आहे ना एक्झामिनेशनचं मध्ये ह्यानं तुम्हाला प्रश्नाला उत्तर लिहायला लागते. आणि इतर संबंधी सूचना वारंवार आम्ही एक्झामिनेशन सुरुवात व्हायच्या आधीपर्यंत ना तुम्हाला देऊच. आता नंतरच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आहे ना चॅप्टर नंबर 3 त्या अकाउंटन्सी अँड फायनान्शियल मॅनेजमेंट पेपर नंबर 3 मधील या चॅप्टर नंबर 3 तुमच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आणि घेऊन येतो. ऑल द बेस्ट.